हो येस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आत्ताचा व्हिडिओ करण्याचं रिझन असं की माझं एक मोस्ट अवेटेड पार्सल रिसीव झालं आहे नायकावरून. ते मला दाखवायचं आहे. मोस्ट अवेटेड इन द सेन्स की खूप दिवसांपासून मला ते घ्यायचं होतं आणि ते मी फायनली घेतलं आहे. त्याचं अनबॉक्सिंग दाखवायचं आहे मला आणि त्याचा रिव्ह्यू पण लवकर शेअर करणार आहे, पण दाखवते मी पटकन, लगेच दाखवते. येस. या प्रोडक्टला रिव्ह्यूची गरजच नाही. का? या प्रोडक्टला रिव्ह्यूची काय गरज आहे? अख्खे प्रोफेशनल्स हेच वापरतात. अरे सजेस्ट केलं तोही प्रोफेशनलच आहे ना. माझा रिव्ह्यू इन द Okay, सेन्स okay, की okay. माझा रिव्ह्यू इन द सेन्स की मी कसं यूज करणार आहे आणि मी माझं पर्पज ऑफ यूज शेअर करायचं आहे मला. चल आज मी तुला अनबॉक्सिंग साठी काहीतरी देतो. काय देतोय काय माहिती अनबॉक्सिंगसाठी, बट या करणार आहे मी लगेच ओपन. तर एका साईडने मी ऑलरेडी ओपन केलं आहे. माझी एक्साइटमेंट थांबत नव्हती, बट मी कॅमेरा चार्जिंगला लावलं होतं ना, त्याच्यामुळे मी वेट करत होती. सो यार केलं किती छोटी कातर आहे यार. डॅमेज द बॉक्स. ओके. पाडायचं नव्हतं मला. बॉक्स रिटर्न करायचं असेल तर पाडू नको. फायनली आलंय. हे मी खास डिफ्युजर साठी घेतलंय. माझे हेअर सुकवायला, म्हणजे मी एका व्हिडिओत बघितलं होतं की नॅचरली एअर ड्राय करताना हेअर जास्त डॅमेज होतात, त्याच्यामुळे मग हे सगळ्यात पहिले माझं फेवरेट प्रोडक्ट अनबॉक्सिंग. आणि पहिला ट्राय मयूरवर करणार आहे मी. आय एम द ब्लडी गिनी पिग. हे भरपूर मोठं आहे बरं का. मी तुला तेच सांगितलं, खूप मोठं आहे. हा, बाकीच्या ब्रँड्सचं एवढं मोठं नाहीये, ह्याचं खूप मोठं आहे. मैं वही तो बोला तेरे को, पूरा खोपड़ी कवर होता उससे. मी आता हे पटकन ट्राय करणार आहे. 2 नोजल पण असेल. 2 नोजल. हे पण खूप हेवी आहे रे. ट्रॅव्हल फ्रेंडली नाही वाटत आहे हे अजिबातच. ट्रॅव्हल फ्रेंडलीच आहे ते. नाही. 2,500 वॅटची मोटर त्याला राजेश्वरी. आणि हे 2 नोझल्स पण आलेत त्याच्यासोबत. हेवी आहे पण हे खूप. तू त्या रेंज मधले हेवी म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर किती स्टर्डी. वाव, तुला भारी आलंय हे. आणि आता त्याचं मॅन्युअल रीड करायला लागेल मला. काही गरज नाही म्हणजे. तुला माहितीये का? हा, आपल्याला चालतं भेटतं मॅन्युअल आपल्याकडे. लाव बरं, चालवून बघूयात. माझा फोन चार्जिंगला आहे तुरी. काढ ना तुझा फोन चार्जिंगला. हे इतकं भारी दिसतंय ना, एकदम फीलच वेगळं आहे यार. म्हणजे हे सलॉन मध्ये असतं ते वाला आहे. हो तेच आहे, आयकॉनिकचं आहे. ब्रँडचं नाव तर सांग कुठलं. आयकॉनिक दिसतंय ना इथे. दिसतंय मग तोंडाने सांगत इथे आयकॉनिकचं घेतलंय. Iconic अख्ख्यावरती कुठलं सगळ्या दुनियाला माहिती हा बॉक्स कसला आहे. आयकॉनिकचं कुठलं आहे ते? प्रो 2200 आहे. हा. ऑन कसं करायचं? हवा येते ना. हे नॉर्मल. हे आता कोल्ड एअर चालू आहे. सुपर स्पीड आहे भाई, हे सुपर स्पीड आहे. मीडियम हीट येते. हे मीडियम हे खालचं चालू कर. चालूच आहे की. हे चालू असल्याशिवाय हे कसं चालू होईल ना. हे स्पीडचे नॉब्स आहेत आणि हे हिटिंगचे नॉब्स आहेत. हे कसलं हे ऑन ऑफचे. हा का? हा, आता ऑफ आहे ना. हे 0 म्हणजे काही स्पीड नाही आहे. हा, आलाय ना युजर मॅन्युअल. वाच. युजर मॅन्युअल वाचायचं काम फक्त मयूरकडे आमचं. मी वाचतच नाही. मी असंच जुगाड पद्धतीने यूज करून बघणार आहे. हे मीडियम हीट आहे. छान स्पीड आहे.
कसला भयानक आवाज आहे पण याला. फिल्टर कव्हर पण ओपन करता येतं, क्लीन करता येतं. मग एक मिनिट झेलेला आण ना. कूल शॉर्ट कंट्रोल आहे का ते? हे का? एच नावाचं जे बटन आहे ना, ते कूल शॉर्ट कंट्रोल आहे. ओके. काय? वरचं स्विच आहे ना ते ना स्पीड कंट्रोल आहे, खालचं स्विच आहे ते टेम्परेचर कंट्रोल आहे. अच्छा, इकडे एक मिनिट दिलं घेऊन पटकन. मयूर ये ना. जुलू कम हिअर बेबी. आमच्या लाडक्या बाळाला ज्याला फार आवडतं त्याला दाखवायचं. आणि तू प्रचंड लवकर वाढणार आहेस आज. बघू इकडे पटकन. तुला ती पण- घाबरती आहे. तुला आपण कूल हेअर करायचं, कूल हेअर. ती फक्त आंघोळ झाल्यावरतीच हेअर ड्रायर साठी थांबते. भित्रे, hair dryer, अदरवाईज ती भित्रे. घाबरून पळून जाते. कसं वाटतंय? आता मी ह्याच्याने भित्रे. मयूरची भारी पटकन भारी ये. स्टाईल करून देणार. इकडे मी चल. करणार आहे. अरे चल, काय नाही चल. हे कशासाठी यूज करतात पण? कॉन्सन्ट्रेटेड होते. हे का? हे हेअर स्ट्रेट करायला पण यूज करतात आहे ना सरांमध्ये? मार्गशीखर तेच वापरतो. हे पण आपल्याला एक पहिली फुर्सत मध्ये हे घ्यायला लागणार आहे. कोम. नाही कोण नाही रे, ते हे नाही का ते रे. मी दिसतोय का? हो, थोडं इथे आलास तर जास्त बेटर ते नाही का ते मयूर केस हे नाही, हे बघ असं करायचंय, हे असं धरायचं असं आणि हे मला वाटलं मला करतोय. मयूर ते असं मस्त करायचं. शेखर असंच करत होता. ऐक ना, मी खूप व्हिडिओज बघितल्या. ते ना हेअर असं मीडियम हिटवर टाकायचं. मीडियम हिटवर टाकायचं. माझं शिकून आला तर तू शिव्या देऊ नको बरं व्हिडिओ मध्ये अजिबात. बीप टाक ना तिथं, बीप बीप तू टाक. शिव्या देऊ नको इडियट. बीप टाक ना, बीप. बीप बीप नाही टाकत बसणार आहे मी. अरे मयूर, मी ना व्हिडिओ मुलांचं केसांचं वेगळं असतं. मयूर मुलांच्या केसांचं दाखवतो. आता तुम्ही करायचं ते खाली खाली करायचं असतं. असं असं असं. चला आता मी बघू. आता पहिले मी मयूरला हेअर वॉश करायला लावणार आहे. हेअर ओले करणार आहे मी. भाई साहेब, हे विनाकारण ऑनच होतंय डायरेक्ट. मयूरवरती ट्राय करू लगेचच त्याचे हेअर्स कर्ली करते, त्याचा केस भिजवून आणते. आज माझ्या केसांवर प्रयोग होणार आहेत. उगच घेतलं असं झालंय. स्प्रे पाहिजे होतं रे आपल्याकडे, ओलावाला स्प्रे. ओला गाडी घ्यायची का मग? स्प्रे बोलली, ओलावाला स्प्रे. कॅमेरावाला राहील तू येडी. कॅमेरा ओला नाही करते, पाण्यासाठी जो स्प्रे असतो ना, अगं तू काय करू डॅम्प वेट करायचं असतात. अगं डॅम वेट करू राहिली का तू? डायरेक्ट बुडून मारू राहिली मला. बघ का पण मला माझे केस, तुझे केस ना मयूर चांगले स्टाईल नाही होत म्हणून एवढं घेतलंय ते. माझं काय, मी छानच दिसते, त्याच्यात काही वाद नाही. तुझ्यासाठी घेतलं आपण स्पेशल. जाऊन दे, जसा आहे तसा बरा आहे. मी झालं माझं लग्न, आता काय लागतं स्टाईल. हे प्रयोग जर माझ्या डोक्यावर होणार असतील तर ते रिटर्नला टाकीन ना मी. रिटर्नला टाक. तू नाही टाकणार. तो आता तुझे हेअर स्टाईल करून झाल्यावरती बघून तू नाही टाकणार रिटर्नला. इतकं छपरी दिसतं ना ते करली हेअर्स. छान दिसते, तुला कायच कळतं रे. एवढं तुझ्या फॅन्टसी माझ्या केसांवर कुठं मार लावून राहील तू? अगं केस हाईड वाक्यावर त्यालाच खुशी मान. बऱ्याच लोकांना केस फोन नाही आलाय राहत. मला. ते तू बघायचं होतंस. थोडं मागं घे ना तुझं डोकं मयूर. मी काय म्हणतो यार, ट्रायपॉडवर लाव ना. माझ्या हातात का देऊ राहिली? सगळ्यात बाबतीत माझ्यावर अत्याचार का बरं आहे? ट्रायपॉड दे ना मग तुला लावायला. का बरं? ते बी मीच द्यायचं का आता? हो. मी नाही दिस. ए गप्रे.
ना थोडस मागे घे ना त्याला. ठीक आहे झालं सॉर्टेड. आता आहे ना हे कोंब करून घेते प्रॉपर. काय फरक आहे दोघांमध्ये? फक्त याची चोच थोडी छोटी आहे, थोडी मोठी आहे. चोच नाही म्हणत त्याला. याला काय म्हणता तुम्ही? कॉन्सन्ट्रेटर म्हणतात त्याला मराठी भाषेत, पण मला माहिती आहे. पण ह्याची चोच म्हणजे डिस्टन्स पण सेम आहे. बघ ए मध्ये मध्ये बोलायचं नाही असं स्टायलिंग करत असताना. बरं स्टाईलिंग मग म्हणजे माझ्या केसांच्या बाबतीत माझे केस सार्वजनिक आहेत. म्हणजे तो आयुष होता त्याला मुभा आहे कुठल्याही प्रकारे माझ्या केसांवर काही काड किडे करण्याची. नंतर तो शेखर जो माझा बचपन का दोस्त आहे, जो माझ्यावर लहानपणीचा बदला घेऊन राहिला. आणि ही कुठल्या जन्मीचा घेते मला माहित नाही. 7 जन्माचा बदला घेते कधी नाही रे. मी तुला असं बरं छान शेखरेकडे आता कारण आहे की त्याच्या लहानपणी मी केस आपल्यामुळे जरा टक्कल करावं लागली होती. त्याच्यामुळे तू काही प्रयोग करतो माझ्या केसांवर. तुझं काय? मयूर मी तुला चांगलं ते म्हणजे आयुष्यात माझ्या केसांच्या बाबतीत माझा पर्सनल डिसिजन नाही राहिलेला पाहिजे. कशाच बाबतीत नाही. चुप आता. पाणी गळते. हा थांबतोस ए माझं घर टिसॉ आहे टिसॉ. नाही ते काही बोलू नकोस उगाच. घेईन ना. खरं वाटेल ते सगळ्यांना. गार हवा आहे रे. मला असं वाटतंय की मी प्रोफेशनल हेअर ड्रेसर आहे. माझ्या भोया करले नाही करायचे राजेश्वरी. अरे असं करते. अगं राजेश्वरी हा? शेखरनी ना त्याचा मुंडका पकडलं होतं ना. ऐक ना मला माझ्या पद्धतीने दे ना करून. बरं, घाल तुझी. नवऱ्याला मारतात हे शिकवलं रे तुला. हे फार जवळून मारू नको केस डॅमेज होती. ते मकर गरम हो राहिलं. अरे दम ना रे तू जरा. ए बावळत. ऐक ना तुम्हाला माझ्या पद्धतीने दे ना करून. तू कशाला मध्ये मध्ये हे करतोय स्वतःचं ओपिनियन देतोय. मी ओपिनियन देत नाही एक्सपिरियन्स शेअर नको करतो. एक्सपिरियन्स. मला सांग तू किती वर्षांपासून करतोय. मला जवळजवळ 1 वर्ष झाली आहे. झालं. हा बोल. एका प्रश्नाचं लॉजिकल उत्तर दे. बोल. बरं का? जर तू लांबूनच त्याला हवा मारतीस बरोबर. तुझ्या हात दोन्ही थांब. लांबून त्याला हवा मारतीस मग ते गोल देण्याचं काय लॉजिक आहे? सांगू तुला हा, बोल. गप्पा वॉइस रिझल्टशी मतलब आहे ना. मी असंख्य व्हिडिओज हा, बघितले. यायला आहे ना, मला इथे सांग side शेखरने ने किती opening आहे. लोकांना Side ने मला opening आहे. माहिती हा. त्याची ना हवा येते. मला सांग शेखर त्याचं काय रिझन आहे सांगू मी तुला. कर्ली हेअर्सला ना खूप जास्त फ्रीज होतो म्हणून आहे ना ते लांबून हवा मारायसाठी असतं. जेव्हा आहे ना तुला पूर्ण इथे रूटला मी लावेल ना ते कधी लावायचं माहिती का जेव्हा तुझा कर्ल एकदा फॉर्म झालाय. ठीक आहे तुझं स्कॅल्प सुकवायचं आहे तेव्हा. ह्याच्यातच जर असं केलं तर कर्ल फॉर्मच नाही होणार. कर्ल फॉर्म नाही झाला का ते मग घाण दिसेल. माझ्यासाठी ठेव.
हीट प्रोटेक्शन स्प्रे मारू नका तू. नाही, केस राहतील का माझ्या आल्यावर? एकच दिवस तर करायचंय. ते ना बापू काळ्यांचं आहे ना एक कथाकथन आहे हेअरस्टाईल नावाचं. तर ते बरं डायलॉग काय? आहे, याची हे हेअरस्टाईल होऊ शकते पण याचे पुन्हा केस होतील का हे विचारा त्यांना, असं मला विचारायची इच्छा आहे. याचे पुन्हा माझे केस होतील ना? होतील ना रे. क्यूट दिसतोयस आणि छान दिसतंय तुला. छान 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 असतं का ते? छान नसतं नसतं ते छान आहे. बरं. हलू नको ना, काय बाउन्स असतोय भाई साहा. ज्या डबर केस येतात बाऊस. तुझी वोकॅब्युलरी सुद्धा. मी नगर जिल्ह्याचा आहे, आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे आणि ती भाषा माझ्या रक्तातनं कधी जाऊ शकत नाही. सो बेअर इट. आईला तुझे पुढचे ना सुकायचे राहिले आहेत फक्त. तिकडे सुकवते. एक तर डोळ्यांवर चष्मा नाही, मला काही दिसून नाही राहिलं काय चालू आहे. काय चष्मा लाव ना मग तू. चष्मा लावलं काम कसं करशील? काय संबंध आहे त्याचा? लाव. मी चष्मा का काढला होता पाहिजे? तुलाच माहिती. दाखव, दिखाओ इधर भाई साहब. क्यूट दिसतात. बस शक्ल थोड़ी अच्छी होनी चाहिए थी. जाम गोड दिसतोस पण तू बघ ना. काही दिसत नाही मला. अरे तू जवळून बघ ना. जाऊन देता, तू बघितलंस नाही तसं तुलाच बघ नाही. तू जवळून बघ. तू जवळून बघ यार, खूप क्यूट दिसतोय. जवळून बघ. ये बाबा जवळ ये, जवळ ये. बघ. आर यू सिरियस? येस. किती क्यूट घुंगराले बाल दिसतात तुझे. या केसांकडे बघून मला आहे ना एका विशिष्ट केसांची आठवण आली. खूप छान दिसते. खूप छान दिसते माऊ. हे खूप छान दिसते. खरंच छान दिसते. बघ तुला कॉम्प्लिमेंट्स येतील. कर्ली हेअर सूट करतात तुझ्या फेसला, भले या लुकला नसेल करत तरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं वाकून बघ, किती दाट केस दिसतात तुझे. असं वाक ना, असं वाकून बघ. बाउन्स दिसतोय प्रॉपर. इथे बाउन्स क्रिएट केलाय मी. एकदा आरशात बघ यार प्लीज. प्लीज माझ्यासाठी एकदा आरशात बघ. हे कुठल्या अँगलने करली? दाखव. किती छान दिसतात. अरे राजेश्वरी, मी डोकं खाजवलं ना सकाळी उठून तर असे दिसतात. नाही मयूर, हे कर्लीच आहेत. तू खराब करतोय कर्ल पॅटर्न. अरे हा विटंबना करायची ती माझीच करायची होती तुला. नाही यार, तू थोडेसे हेअर्स वाढवू आपण तुझे. हे बघ, दाखवू का मी पुढचे किती सुंदर झालेत बघ. हे पुढचे किती छान झालेत. यांचं काय? अरे ते तू आता वरती उकसवलेत. असे दाब ना ते मध्ये. पण छान दिसतंय यार. म्हणजे असं कर्ली हेअरवाले लोक क्यूट दिसतात, गोड दिसतात एकदम. मी तेच म्हटलं, तुझ्या फॅन्टसीज माझ्यावरती का बरं लागतीस तू? गोड दिसतोयस पण खरंच एकदम सभ्य राजेश्वरी, तुला एक गोष्ट सांगतो, तुला जर ते माझ्यावर करायचे असतील. नाही, रिटर्न नको करू. तर ते मी आपण माझ्यासाठी return करू. माझ्यासाठी मागवलंय मी. तुझ्यासाठी मागवलंय की नाही अरे आपण? पण मला तुझे हेअर्स पण कर्ल आहेत म्हणून तू वाढव नाही, मयूर. नाही, मला ना- ऐक सिरियसली ना. तू सिरियसली ऐक हेअर ना, ऐक ग्रोथ ना, ऐक ना, कर. ऐक ना, मला ते शिवाजी द बॉस सारखं टक्कल करायचे. एक नंबर दिसतो मी त्याच्यात भाई. विषय कट. हे याच्यापेक्षा मी ते प्रिफर करीन. मयूर ऑनेस्टली छान दिसतंय ते. तुला सवय नाही ना बघायची म्हणून. अगं राजेश्वरी, माझ्या मित्रांनी पाहिलं ना असला प्रकार,
तर कमेंट पण मी ही व्हिडिओ टाकणार आहे. टाक व्हिडिओ, मला अडचण नाही. पण तुला सांगतो माझ्या ग्रुपमध्ये ना क्लासमेटच्या मित्रांच्या अशी मस्त कमेंट दिसणार आहे. मला माहिती पण ती कमेंट काय आहे. तू कशाला त्यांना शेअर कर. मी युट्यूबला टाकू गप बसत असे, फार लोक व्हिडिओ बघत नाही. जे बघणार ती सगळी माझेच मित्र आहेत. रडतायस का तू? मयूर यार खरंच छान दिसतंय, मला खूप आवडलंय हे. बघ किती गोड दिसतंय. फक्त इथे लाल रुमाल टाकतो, फाटकी जीन्स घालतो, असं करतो ताताड कसं मयूर परत एकदा कर. ताताड ताताड ताताड. मला जमणार नाही, मी त्या तात्कुळीतलंच नाही. आई शब्बत, माझा हसून हसून पोट दुखायला लागलंय. तू तुझ्या हसण्यासाठी माझा वापर करत नाही मयूर, मी तुझा वापर हसण्यासाठी नाही केलेला यार. सिरियसली मयूर, मी खूप जेन्युअनली तुझे हेअरस्टाईल करायचा प्रयत्न करत होते. पण ते जेन्युअनली छान दिसतात, मुलींना आवडेल ऑनेस्टली. कुठल्या मुलींना आवडेल पाहिजे ते सांग बरं. ज्या मुलींना मी आवडेल त्या मुली तू नाही बोलायचंय काहीच याच्यातनं पुढे. ओके मला आवडलंय ना. बरं ठीक आहे, मला जायचं आज शेखरकडे. दाढी करायला जायचंय बाई. हे परत हेअरस्टाईल करायला जाणार तू? नाही, केस कट नाही करणार आहे मी तसे. पण तसे तू त्याला धमकी देऊन ठेवली, तो काय ऐकतोस का माझं? मी धमकी नाही दिली, मी प्रियाने सांगते. ते नाही का लहान बाळ कटिंगला जातात मग त्यांच्याही सांगते बारीक कर बरं कायचे केस. तसं ही माझ्या मित्राला फोन करून सांगते त्याचे केसाचं भांगार झाले, त्याला आणि तुला घरात घेणार नाही. मी असं सिरियसली कधीच नाही बोलत. काही बोलतोय उगाच, काहीही बोलतोय. त्याला तुला करतो का? मी याला तू येऊ नको घरी असं बोलले होते, त्याचा काय संबंध? मयूर काय तू येऊ नको, कारण इतकी बारीक कटिंग करतो. इकडे इकडे आहेत ना याचे हे एवढे बारीक केस, एवढे कटिंग करतो जे त्याला अजिबात चांगलं नाही. हे तरी छान दिसते की तुला आवडत नाहीये. थोडे केस वाढवलेस ना, प्रॉपर नाणी दिसशील साऊथचा हिरो. एक नंबर. मी तू तेच म्हणलं ना, तुझ्या फॅन्टसीज माझ्यावर नको लादू. नाही रे मयूर, तुझे कर्ल केस आहेत ना म्हणून ते कर्ल झालेत ना. तर मला ना आता एक फर्जी सिरियल आहे ना, त्याच्यामध्ये सिरीज त्यातलं एक डायलॉगला आठवू राहिला ग, अपनी चुलका निवारण खुद कीजिए. शियार मयूर, मी किती ठीक आहे, चलो ओके. छान दिसतंय. तुम्हाला आवडलं असेल तर सांगा कसं वाटलंय. मुझे बख्श दो. ओके बाय बाय.